विठ्ठल 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 संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेचे माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकं तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशमाना पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभेदां जाड्यंगकारापः अस्ते स्वाटिकं मालिकं विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा नीलाम्बुधश्यामलकोमलाङ्गं सीता समोरोहपितवामभागं पानो महासायत चारुचाप नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीतापते नमो नमः सीतापते नमो नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहोचे सुप्रसिद्ध साधू गाथा रूपी पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदी जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आणि विशेष करून सर्वांच्या परिचित असलेला अभंग आजच्या कीर्तन निरूपणा करता निवडला विठ्ठल 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडते या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे जीवन जगत असताना विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण जीवन जगत असताना विश्वास जर वजा केला तर हे जग टिकू शकत नाही दादा हे जग शेवटाला जाऊ शकत नाही एवढा महत्त्वाचा विश्वास आहे नातं कुठलेही असू द्या त्या नात्यामध्ये विश्वास गरजेचा आहे मग हा विश्वास ठेवायचा कुठे तर हा विश्वास संतांच्या चरणावरती ठेवला पाहिजे बरं मला सांगा महिला मंडळ विश्वास हा शब्द किती अक्षरी आहे किती अक्षरी आहे बरं आपला हा नरदेह किती हाताचा आहे महिला मंडळ बोलत नाही का तुम्ही किती हाताचा आहे आपला नरदेह 3.5 हाताचा नरदेह 3.5 हाताचा नरदेह 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे मग एवढा महत्त्वाचा विश्वास आहे मग हा विश्वास संतांच्या चरणावरती ठेवला पाहिजे आणि संतांचे दास आपण झालो पाहिजे पण प्रत्येकाला वाटतं मी मालक झालो पाहिजे मी मालक असलो पाहिजे मी दास झालो पाहिजे असं कोणी म्हणत नाही म्हणतं का कोणी पुरुष मंडळ मी दास झालो पाहिजे असं म्हणतं का कोणी नाही प्रत्येकाला वाटतं मी मालकच असलो पाहिजे म्हणून तुकोबाराय म्हणतात दास झालं पाहिजे कारण जो दास होतो तो जगाचा मालक होत असतो कोणी स्वीकारलं दास्यत्व दास्यत्व स्वीकारलं जनाबाईनं दास्यत्व स्वीकारलं हनुमंतरायानं मग आज गावागावामध्ये हनुमंतरायांची मंदिरे आहेत नवे नवे दास्यत्व स्वीकारलं तर प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं
दासित्व निकट हनुमंत पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. म्हणून दास व्हायला शिकलं पाहिजे आपण. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग कोणी म्हणत ताई दास झाल्याच्या नंतर आमचा फायदा काय? कारण लोक फायदा खूप पाहतात. आमचा फायदा काय? तर तुमचा फायदा असा होईल की संत महात्मे तुमचं हित करतील, तुमचं कल्याण करतील. तिची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आणि कृपेबद्दल जर बोलायचं झालं, शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या. गुरु कृपा, देव कृपा, आत्मकृपा आणि शास्त्र कृपा. पहिली कृपा होऊ द्या, बाकीच्या कृपा आपोआप तुमच्या पाठीमागे येत असतात. पहिली कृपा आहे गुरु कृपा. कारण गुरु कृपा झाल्याशिवाय देवाची कृपा होत नाही. गुरु कृपा, देव कृपा, आत्मकृपा आणि शास्त्र कृपा. पण गुरु कृपा पात्र होण्याकरता गुरु बद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी लागते. महाराज, किती श्रद्धा असावी लागते? खूप श्रद्धा असावी लागते. कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे व्हा, पण तुमच्या डोक्यावरती जर गुरुचा हात नसेल तर तुमची प्रगती होणे शक्य नाही. एवढे महत्त्वाचे गुरु आहेत. माऊली ज्ञानोबा एका अभंगामध्ये म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरु कृपे. गुरु कृपा महत्वाची आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरु कृपे. म्हणून अशा 4 कृपा शास्त्रामध्ये सांगितल्या. जने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, त्यांच्या आणि जोडे सर्व सुख. परमार्थ करत असताना परमार्थाच्या वाटेवरती एखादा साधक थकला तर संत महात्मे त्याला कडेवरती घेतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे शेष सेवीना आवडी, वचनन मोडी बोली लेते. मग संत महात्मे आपल्यासाठी एवढं करतात. मग संताचं उच्चिष्ट खाण्याची भावना साधकाची असली पाहिजे. संताचं वचन आपल्याकडून मोडू नये ही भावना साधकाची असली पाहिजे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगाचं विस्तृत चिंतन आपल्याला पाहिजे. सर्वात प्रथम थोडासा अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान परमात्मा. त्या देवाची सत्ता फार आगाध आहे. एक सांगू तुम्हाला, तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात ही देखील देवाची काय आहे? सत्ताच आहे. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते.
म्हणाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. इथं तुम्ही येऊन बसतात ही देखील देवाची सत्ता आहे. कारण एक सांगू तुम्हाला, लोक फार विचित्र आहेत. लोक 3-3 तास भांडणं ऐकतील. किती तास महिला मंडळ? 3 तास भांडणं ऐकतील, पण 2 तास कीर्तन ऐकणं यांच्याच्याने होत नाही, अजिबात होत नाही. एक उदाहरण असंच आठवलं म्हणून सांगून जाते. एका गावामध्ये सुंदर सप्ताहाचं आयोजन केलं, कथेचं आयोजन केलं आणि एक 17 वर्षाचा मुलगा 80 वर्षाच्या आजोबांना म्हटला, बाबा अहो अण्णा, गावामध्ये सुंदर सप्ताह आहे, कथा चालू आहे, चला ना कथेला. अण्णांनी सांगितलं, पिंट्या मी जर कथेला आलो तर माझ्या डोक्यावरती निद्रा देवी विराजमान होते, म्हणजे मला झोप येते, मला कथा ऐकणं शक्य नाही. मी चाललो म्हणे शेतामध्ये दारे धरायला. अण्णांनी हातामध्ये बॅटरी घेतली, खांद्यावरती घोंगडं घेतलं, निघाले शेताला. पण शेतामध्ये जात असताना वाटेमध्ये दोघा नवरा बायकोचे जबरदस्त भांडणं लागले. बरं आता ज्याचे भांडणं लागले हे अण्णाचे नातेवाईकच निघाले. मग आता पुढे पाय जाईल का? नाही, पुढे पाऊल धकणारच नाही ना. तिथंच भांडणं ऐकत बसले. भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतायत, भांडणं सुटत नाहीत. आणि या भांडणामध्ये 3 तास निघून गेले. कथा संपली, सगळे श्रोतेजन घरी निघाले. आणि मग पिंट्यानं सांगितलं, अण्णा अहो तुम्ही तर शेतामध्ये जात होतात ना. अण्णांनी सांगितलं, पिंट्या जात होतो शेतामध्ये, पण वाटेमध्ये या दोघांचे भांडणं लागले. भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतोय, भांडणं सुटत नाहीत. आणि या भांडणामध्ये 3 तास कधी निघून गेले माझं मला कळलं नाही. 3 तास भांडणं ऐकले, पण 2 तास कथा ऐकली का? नाही. का ऐकली नाही? कारण पुण्य कमी पडतं, भाग्य. एक सांगू तुम्हाला, या धर्म मंडपामध्ये बसण्याकरता भाग्य लागतं, पुण्य लागतं. भागवतामध्ये वर्णन आलं, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. एका जन्मीचं नाही म्हणे, जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. नामदेवराय म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इथे येण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. म्हणून तुम्ही इथे आलात, ही देखील देवाची काय आहे? सत्ता आहे. भगवंताच्या सत्तेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा श्रीराम नवमी निमित्त भव्य यात्रा महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह
आणि या सप्ताहामध्ये मला ही 7व्या दिवसाची मिळालेली कीर्तन रूपी सेवा श्री गजानन महाराज व श्यामगिरी महाराज संस्थान वाडी मोसंबे अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे। सर्वच कार्यकर्ते मंडळींचे धन्यवाद मी मानते। श्री गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये ज्यांच्या मुखार विंदातून श्रीमद भागवत कथेचं श्रवण आपण करत आहात, हरिभक्त परायण बंडू महाराज राऊत मेहकर यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवताचं श्रवण आपण करत आहात। आणि या सप्ताहामध्ये उत्कृष्ट गायनाची साथ ज्यांची लाभलेली आहे असे हरिभक्त परायण तानाजी महाराज असतील, सुलताने महाराज गुंजखेड, गोविंद महाराज मोरे असतील, आता सर्वच महाराज मंडळी, सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही। सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद मानते। आणि मृदंगावरती उत्कृष्ट साथ ज्यांची आहे, एवढं गोड ज्यांचं वादन आहे, समयासी सादर व्हावे एवढं गोड ज्यांचं वादन आहे असे हरिभक्त परायण गजानन महाराज असतील, त्यांचे देखील आभार मानते। आणि या महाराजांचं नाव काय? हरिभक्त परायण चेतन महाराज असतील। या लेकरासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण किती लहान महाराज, एवढ्या लहान कमी वयामध्ये एवढी सुंदर तयारी भैयाची आहे। खरंच खूप आनंद वाटला पाहून। सर्वच महाराज मंडळी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद। आमच्या सर्व महिला मंडळ हातामध्ये टाळ घेऊन या ठिकाणी उभ्या आहेत, त्यांना देखील मी धन्यवाद देते। आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग प्राप्त झाला असे रवी भाऊ असतील, त्यांचे देखील धन्यवाद मानते। तसेच दिगंबर मोसंबे आमचे बाबा, खरं तर या संस्थानचे अध्यक्ष ते आहेत। या सप्ताहासाठी खूप तळमळ त्यांची असते आणि सर्व गावकरी मंडळी सहकार्य करतात। ते एकटेच सप्ताह करतात असं नाही, परंतु सर्वच गावकरी मंडळी असतील, दिगंबर मामा असतील, त्यांना देखील धन्यवाद। संजू भाऊ मोसंबे असतील, पोलीस पाटील, त्यांना देखील धन्यवाद। चोपदार महाराज असतील, त्यांना धन्यवाद। विनेकरी बाबा असतील, त्यांना धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय। या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण जर कोण असतील तर ते संत आहेत। या अभंगाचं विस्तृत चिंतन आपण पाहू, पण सर्वात प्रथम ज्या महात्म्यांचा अभंग सेवेसाठी निवडला अशा अधिकार जगद्गुरु तुकोबाराय, काय अधिकार होता तुकोबाराय यांचा, एके ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलं। उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात। माणूस मेल्याच्या नंतर काय म्हणतात तुमच्या इकडं महिला मंडळ? रामच म्हणतात ना। माणूस मेल्यावर रामच म्हणतात ना। काही काही ठिकाणी माणूस मेल्याच्या नंतर एक वैकुंठ रथ असतो, आपण त्याला म्हणतो। त्या रथामध्ये माणसाला टाकतात, त्या प्रेताला टाकतात आणि त्यामध्ये एक धून लावली जाते, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम, हेरा हेरा हो राम हेरा, तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तेरे चरणों में चारों धाम, हेरा हेरा हो राम हेरा। म्हणून मेल्यावर उठत नाही तेव्हा हिराम म्हणतात। वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात,
म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. एक पत्नी धारण करतो त्याला सीतेचा राम म्हणतात. अखंड रामाचं दास्यत्व करतो त्याला रामदास म्हणतात. आणि ऐका ना दादा, अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगाचा चालक मालक, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याचे पाय पुसतो त्याला संत तुकाराम महाराज म्हणतात. मग केवढा हा अधिकार आणि केवढं हे सामर्थ्य की साक्षात जगाच्या मालकानं जगद्गुरु तुकोबारायांचे पाय पुसावे, हा अधिकार तुकोबारायांचा होता. परमार्थामध्ये वारकरी संप्रदायाचं नाक तुकोबाराय होते. वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबाराय होते. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. हा परमार्थिक दृष्ट्या त्यांचं जीवन आपण पाहिलं, पण व्यवहारिक दृष्ट्या जर त्यांचं जीवन पाहिलं काय अवस्था होती हो. महाराज स्वतः सांगतात, आम्ही सदैव सोडके जवळीता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जावो पुढती भिके कुत्रे घर राखीती. फार बिकट परिस्थिती तुकोबारायांची होती. घरामध्ये तुटकी खाट, गळका माठ, फुटकं ताट, पण असं असताना सुद्धा ज्यांना वैकुंठाची वाट असा त्यांचा थाट, असे तुकोबाराय होते. किती कठीण परिस्थिती होती. आणि एकदा तर गावचा पाटील सुद्धा कोपला पाटील गावेचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, असे तुकोबाराय. परंतु जगद्गुरु तुकोबाराय यांनी अखंड अविरतपणे भगवंताचं नामचिंतन दीन रजनी हाती धंदा, दीन रजनी हाती धंदा, दीन रजनी हाती धंदा, दीन रजनी हाती धंदा. हे गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे पोवाडे, दीन रजनी हाती धंदा, दीन रजनी हाती धंदा. गोविंदाचे पोवाडे अखंड अविरतपणे भजन केलं महाराज. किती भजन केलं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. अखंड अविरतपणे तुकोबारायांनी भजन केलं. ज्या वाटेनं तुकोबाराय गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि आपण आपली फार वाट लागायची वेळ आली पण आपण विठ्ठलाचं नाव घेत नाही. जोखोबारायांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता पण आपण आपली तोंड सुद्धा देवाचं नाव घेत नाहीत. पाच पांडवाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. आपले केस फार पांढरे होऊन गेले पण आपण कृष्णाचं नाव घेत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे चालल्या पण आपण देवाचं नाव घेत नाही. पण भगवंताचं नामचिंतन केलंच पाहिजे. या वारकरी संप्रदायामध्ये असे कित्येक संत होऊन गेले की त्यांनी सर्व भाव भगवंताच्या चरणावरती समर्पित केला. नामदेवरायांचा विचार जर केला, नामदेवरायांचं कुटुंब असं कुटुंब होतं की नामदेवरायांच्या कुटुंबामधले सगळेच जण एका विठ्ठलाची भक्ती करतायत. सगळेच जण एका देवाची भक्ती करतायत. सगळ्याच्या गळ्यामध्ये माळा आहेत, सगळ्यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे, सगळेच जण अभंगाची रचना करतायत. असं नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आता भक्ती आपण करत नाही अशातला भाग नाही. आपण सुद्धा भक्ती करतो
पण आपल्या भक्तीमध्ये मीपणा आहे. कसा मीपणा आहे? आता इथे विषय नाही, पण सहज तुम्हाला सांगून जाते. आपण भक्ती करत नाही असं नाही, आपण भक्ती करतो, पण आपल्या भक्तीमध्ये मीपणा आहे. एकदा वारीला गेलो की लगेच म्हणणार आम्ही वारीला गेलो होतो, आम्ही रोज देवाची देवपूजा करतो, आम्ही कीर्तन ऐकतो, आम्ही कथा ऐकतो. हा काय आहे? हा मीपणा आहे. आणि भक्तीबद्दल जर बोलायचं झालं, काय महाराज काही काही लोक भक्ती करतात. काय भक्ती करतात? एका माणसानं रात्रभर भजन केलं, अख्खी रात्र भजन केलं, सकाळ झाली, सकाळी दुसऱ्याचीच मका कापली आणि आपल्या म्हशीला आणून टाकली. मग रात्रभर भजन करून काही फायदा झाला का? नाही ना, काहीच फायदा नाही. मग अशी भक्ती करून उपयोग होत नाही. भक्तीची एके ठिकाणी खूप गोड व्याख्या सांगितली. भक्ती जेव्हा अन्नामध्ये शिरते तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेमध्ये शिरते तेव्हा त्याला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यामध्ये शिरते तेव्हा त्याला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा चालायला लागते तेव्हा त्याला तीर्थयात्रा म्हणतात. भक्ती जेव्हा कृतीमध्ये उतरते तेव्हा त्याला सेवा म्हणतात. आणि भक्ती जेव्हा एखाद्याच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. एवढी सुंदर व्याख्या भक्तीची सांगितली. आणि ही जर भक्ती आपल्याला होत नसेल तर सगळ्यात सोपी पद्धत सावता महाराज सांगतात की बाबा रे, जे काही कर्म तुम्हाला देवानं दिलं त्या कामामध्ये तुम्ही देवाला पहा. पण लोक अशी भक्ती करतात, काही काही लोक वार बदलला की त्यांचा देवच बदलून जातो. वार बदलला, सोमवार आला महादेवाची भक्ती करणार, दिवसभर भगवान शंकराची भक्ती करणार. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. दिवसभर भगवान शंकराची भक्ती करणार. परत वार बदलला, मंगळवार आला, मंगळवारी देवीची भक्ती करणार. बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला, उभी हाय नदीच्या काठाला. लखमा पुतरा झालाय भेटीला, लखमा पुतरा झालाय भेटीला. लखमा पुतरा झालाय भेटीला, लखमा पुतरा झालाय भेटीला. बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. लखमा पुतरा झालाय भेटीला, लखमा पुतरा झालाय भेटीला. पुतरा झालाय भेटीला, लखमा पुतरा झालाय भेटीला. हो लागलीचा बोल ग, उमटल पाऊल ग, लागलीचा बोल ग, उमटल पाऊल ग, लागलीचा बोल ग, उमटल पाऊल ग. लागलीचा बोल ग, उमटल पाऊल ग. आई तू ये न केलं ग, आंबाबाई, आई तू ये न केलं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. चांदण्या महाली हसली गोड गाली, चांदण्या महाली हसली गोड गाली, तुला स्वागत आलं गीता,
पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बुधवारी विठ्ठलाची भक्ती करणार, गुरुवारी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. गुरुवारी दत्तात्रयाची भक्ती करणार, शुक्रवारी मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की जय जय संतोषी माता जय मातेची भक्ती करणार. शनिवारी जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए. लंका में जाके उसने सीता का पता लगाया प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी के से माता अंजनी के से लाल के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए. शनिवार आला हनुमंतरायाची भक्ती करणार, परत रविवारी खंडोबाची भक्ती करणार. वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. परत रविवारी खंडोबाची भक्ती करणार. पण तुकोबाराय म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. एका देवाची भक्ती केली पाहिजे. म्हणून भक्ती करत असताना सगळ्यात सोपी पद्धत भक्तीची सावता महाराज सांगतात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जे काही तुमचं काम आहे, तुमची शेती असेल, तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, जे काही तुम्ही काम करता त्या कामामध्ये तुम्ही देवाला पहा आणि तीच तुमची काय ठरेल, भक्ती ठरेल. अशी भक्ती केली पाहिजे असे सावता महाराज सांगतात. मग असो, जगद्गुरु तुकोबाराय यांचा अधिकार आपण पाहत होतो. सावता महाराज असतील, तुकोबाराय असतील, अनेक संत इथे या भूमीमध्ये होऊन गेले. आणि मग तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहेत. म्हणून तुम्ही काय करा, संताच्या चरणावरती विश्वास ठेवा. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. टाळी वाजवा.
संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय म्हणतात संताचे दास व्हा, संताच्या चरणावरती विश्वास ठेवा. कारण विश्वासावर एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाते. विश्वास किती महत्वाचा आहे मला सांगा. महिला मंडळ, आपण आपली एकुलती एक मुलगी, तिचं लग्न आपण करतो, थाटामाटामध्ये तिचं लग्न आपण करतो, तिच्या लग्नामध्ये हुंडा आपण देतो, सगळं काही करतो, पण त्याच्या पाठीमागे कशाचा आधार असतो? विश्वासाचा आधार असतो. विश्वासाने आपली मुलगी आपण दुसऱ्याच्या घरी देत असतो. बरं, दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरी आणायची, ती सुद्धा कशाच्या आधारावर? विश्वासावरच ना. काही काही ठिकाणी असं होतं की त्या विश्वासाला तडा जातो, विश्वासघात होतो. कसा होतो? आता काही आमच्या महिला मंडळ कीर्तनामध्ये उदास बसतात. मग त्यांना जर विचारलं, का हो आजी एवढ्या उदास तुम्ही का बसल्या? तुम्हाला तुमचा मुलगा त्रास देतो का? कोणता त्रास देतो तुम्हाला? मग आजी सांगते, ताई माझा मुलगा खूप छान आहे, माझा मुलगा काही त्रास देत मला नाही, कोणीच मला त्रास देत नाही, पण सुनबाई फार खट्याळ आहे म्हणे, रोज भांडते मला. ताई अहो काय सांगू तुम्हाला, चहा सुद्धा देत नाही, नाश्ता सुद्धा वेळच्या वेळेला देत नाही, जेवायला सुद्धा देत नाही, सगळं घरचं काम मलाच करावं लागतं, स्वयंपाक मीच करते, भांडे मीच घासते, धुणं सगळं काम मीच करते. मग मी म्हटलं, आजी सुनबाई करत असताना तुम्ही विचारपूस केली नव्हती का? आजीने असं उत्तर दिलं. आजी म्हटल्या, ताई अहो विचारपूस काय करायची, भावाचीच मुलगी केली म्हणे. कोण केली होती? भावाची मुलगी. कशासाठी? आधारासाठी, म्हणे आधार होईल, आधारासाठी भावाची मुलगी सून म्हणून केली आणि आधारानंच काय केला? विश्वासघात केला. म्हणून हा विश्वास फार महत्वाचा आहे. कुठलंही काम असू द्या, त्या कामामध्ये विश्वास गरजेचा असतो. मग हा विश्वास संताच्या चरणावरती ठेवा. मग संताच्या चरणावरती विश्वास कुणी ठेवला? एका राक्षसानं ठेवला. आपण माणसं आहोत, आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. एका राक्षसानं संताच्या चरणावरती विश्वास ठेवला होता. मग त्या राक्षसाचं नाव काय? तो प्रसंग अतिशय सुंदर आहे. तो प्रसंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. भजन करा. विठाल विठाल त्या राक्षसाचं नाव आहे कंस मामा. कंस मामा कुणाचा मामा आहे? महिला मंडळ कुणाचा मामा आहे? प्रभू रामचंद्राचा आहे का? नाही, श्रीकृष्ण परमात्म्याचा मामा कंस मामा. मग ह्या कंसाला सायुज्यता मुक्ती मिळाली. कशी मिळाली? संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. तो प्रसंग मी तुम्हाला सांगते, फक्त माझ्या प्रश्नाची उत्तर मला देत चला. मला सांगा पुरुष मंडळ, तुम्ही मुलगी बघायला गेल्याच्या नंतर काळ्या रंगाची मुलगी पसंत करता का गोऱ्या रंगाची? गोऱ्या रंगाची, बरोबर. गोऱ्या रंगाची मुलगी आपण पसंत करतो, काळ्या रंगाची मुलगी पसंत करत नाही. म्हणजे काळा रंग प्रत्येकाला न आवडणारा रंग आहे. काळा रंग कुणालाच आवडत नाही. पण ज्या वेळेस काळ्या रंगाची उपेक्षा झाली, तो रंग माझ्या भगवंताने स्वीकारला. विटेवरचा पांडुरंग परमात्मा कसा आहे? काळ्या रंगाचा आहे, सावळ्या रंगाचा आहे.
रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. तो भगवान परमात्मा सावळ्या रंगाचा आहे. भगवान श्री कृष्ण ते सुद्धा काळ्या रंगाचे आहेत, सावळ्या रंगाचे आहेत. आणि ज्या वेळेस भगवान लहान होते, लहान असताना सगळे गोपाळ गवळणी देवाला काळ्या काळ्या म्हणून चिडवायचे. आणि एकदा राधा म्हटली, ए काळ्या, राग आला देवाला, मला काळ्या म्हणतेस तू? भगवान परमात्मा आईकडे आले आणि सांगितलं, आई मी एवढा काळा का आहे? राधा किती गोरी आहे, मी काळा का आहे? यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला? आई सांग ना, मी काळा का आहे? असं वर्णन एके ठिकाणी आलं आणि एके ठिकाणी असं वर्णन आलं की स्वतः राधा कृष्णाला विचारते की कृष्णा देवा, तुझा रंग काळा का आहे? तू काळ्या रंगाचा का आहे? जरा इतना बता दे कान्हा कि तेरा रंग काला क्यों, तू काला होकर भी जग से निराला क्यों? जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों, तू काला होकर भी जग से निराला. भगवान उत्तर देतात, मैंने काली रात में जन्म लिया, मैंने काली गाय का दूध पिया, मैंने काली अनाज पर नाच किया, मेरे गम की भी काली है इसीलिए काला हूँ. जरा इतना बता दे कान्हा कि तेरा रंग काला क्यों, जरा इतना बताओ कन्हैया, तेरा रंग काला क्यों, तू काला होकर भी जग से निराला क्यों, जग से निराला क्यों. राधा विचारते, देवा तू काळा का आहेस? देवाने सांगितलं, राधे अगं काळ्या रात्री माझा जन्म झाला, काळ्या नागावरती मी नाचलो, काळ्या गाईचं दूध मी पिलं, म्हणून मी कसा आहे? मी काळा आहे. मग अशा प्रकारे भगवान काळ्या रंगाचे आहेत. आणि प्रसंग असा घडला, तीनही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारदजी मथुरेमध्ये आले. भगवान परमात्म्याचे आई वडील वसुदेव महाराज, देवकी माता दोघांचं दर्शन घेतलं. आणि परत जात असताना कंसाच्या मनामध्ये थोडी भीती निर्माण करावी असा विचार करून कंसाकडे गेले. पण कसे गेले? असेच गेले नाही, कंसाचा जय जयकार करतच गेले. कंस महाराज की जय हो, कंस महाराज की जय हो, जय जयकार करतच गेले. कंसानं सुद्धा सुंदर स्वागत केलं. आणि मग विचारलं, महाराज बऱ्याच दिवसानं तुम्ही आलात? नारदजीने सांगितलं, हो बऱ्याच दिवसानं मी आलो. पण ऐक कंसा, एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची. तुझा जो काळ आहे तो काळ जन्माला आलेला आहे. म्हणून तू काय कर, तू सावध राहा. तुझे सर्व पहारेकरी डोळ्यामध्ये तेल घालून तैनात कर, कुणाला सुद्धा झोपू देऊ नको. एवढं ऐकलं कंसानं, कंस घाबरला. कंसानं दोन्ही हात जोडले आणि विचारलं, महाराज माझ्या काळाबद्दल एवढी माहिती तुम्ही सांगितली, मग मला सांगा माझा जो काळ आहे त्याची लक्षणं कशी असणार आहेत, तो कसा आहे? नारदजीनं सांगितलं, एवढं मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण एक गोष्ट सांगतो, तुमचा जो काळ आहे तो कसा आहे? तो काळा आहे, तो काळ्या रंगाचा आहे. म्हणून तुम्ही काय करा, काळ्यापासून तुम्ही सावध राहा, काळ्यापासून सावध राहा असं सांगितलं. नारदजी निघून गेले. नारदजी तर निघून गेले, पण या कंसाच्या मनामध्ये काळ्यानं घर केलं. एवढा घाबरू लागला कंस. काळी रात्र जरी झाली तरी कंस घाबरायचा. जेवणामध्ये जेवत असताना जर काळ्या जिऱ्याची फोडणी बघितली, धाडकन ताट फेकून द्यायचा.
एवढा घाबरू लागला कंस. एखादी राक्षसीन जर दाताला मिश्री लावून आली, आपल्याकडे काय म्हणतात, काही काही भागामध्ये त्याला दासिना म्हणतात, बरोबर ना. आता तो दासिना कोणी वापरत नाही म्हणा, परंतु तो दासिना कसा असतो, काळा असतो. मग एखादी राक्षसीन दाताला दासिना लावून आली, कंसासमोर आली आणि मोठ्याने हसली, मग तिचे ते काळे दात पाहून सुद्धा कंस घाबरायचा, तिला हाकलून द्यायचा. मग एवढा कंस घाबरू लागला. ह्या कंसानं जपच चालू केला, काळा आला काळा आला काळा आला असं जपच त्यानं चालू केला. आणि त्याचा परिणाम भगवान मथुरेतून भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेत येईपर्यंत या कंसाचा जप चालूच होता. भगवान मथुरेतून गोकुळामध्ये आले, कंसाला मारलं. देवाकडे पाहता पाहता त्याला मरण आलं. त्याची ज्योत भगवंताच्या चरणी विलीन झाली, त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. पण कुणामुळे, नारदजीमुळे. नारदजींच्या मुखातून आलेला मंत्र कंसानं जपला आणि कंसाला भगवंताचं दर्शन झालं, देवाच्या हातानं मरण आलं, सायुज्यता मुक्ती मिळाली. कारण देवाच्या हातानं मरण यायला सुद्धा भाग्य लागतं. एवढा भाग्यवान कंस आहे. म्हणून या कंसानं संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, म्हणून याला मुक्ती मिळाली. मग एका राक्षसानं जर संतावर विश्वास ठेवला असेल, आपण तर माणसं आहोत, मग आपण सुद्धा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बरं, आणखी कुणी संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला होता, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला होता? एकच उदाहरण तुम्हाला सांगते आणि द्वितीय चरणाकडे आपण जाऊ. तर ऐका, अशी एक महिला भक्त आहे की रोज देवाची ती देवपूजा करते, असं सुद्धा काही नव्हतं. तिच्या शेजारी पाजारी पंडित ब्राह्मण ब्रह्मवेत्ते आहेत, असं सुद्धा काही नव्हतं. ती रोज भगवंताचं नामचिंतन करते, हरिपाठ घेते, असं सुद्धा काही नव्हतं. विष्णू सहस्त्रनामामध्ये काय आहे, वेदामध्ये काय आहे, पुराणामध्ये काय आहे, याची थोडीशी सुद्धा कल्पना तिला नव्हती. पण ती मनानं थोडी पवित्र होती. किती पवित्र होती? गंगेच्या पाण्यासारखी पवित्र होती. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी, ज्याचे जवळी देवा भक्ती भावे उभा, ज्याचे जवळी देवा भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे, स्वानंदाचा गाभा तया दिसे, तैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, आणि भगवंत जान तया जवळी. तिचं अंतःकरण निर्मळ होतं, शुद्ध सात्विक भाव तिच्या अंतःकरणामध्ये होता. आणि भगवंत काहीच म्हणत नाही, देव म्हणत नाही की तुम्ही माझी 4-4 तास पूजा करा, मला हे नैवेद्य व्हा. देव म्हणत नाही, देव फक्त भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे.
विदुरजींचा प्रसंग आपल्याला माहित आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा विदुरजींच्या झोपडीवरती आले तेव्हा भगवंत गवताच्या चटईवरती बसले. देवाला बसायला सोपाच लागतो अशातला भाग नाही. देव गवतावर सुद्धा बसतो, परंतु तेवढा भाव अंतकरणामध्ये असावा लागतो. भगवंत भक्ताच्या घरी भक्ताची चटणी भाकरी देव पुरणपोळी समजून खातो, पण खाऊ घालण्यामध्ये प्रेम लागतं ना महाराज. नाहीतर पुरणपोळीचा स्वयंपाक केला, वरून तुपाची धार आणि ताट जर आदळलं, म्हटलं गिळा तर जाईल का नरड्याच्या खाली? नाही. खाऊ घालण्यामध्ये भाव असावा लागतो. मग ज्या वेळेस भगवंत विदुरजींच्या घरी गेले, भगवंताने विदुरजींच्या घरी विदुरजींच्या कन्या देवानं ग्रहण केल्या. मी एवढा भगवंत भावाचा भोकेला आहे. विदुरजींनी सांगितलं सुलभा काकींना की सुलभा मग देवाला खायला काहीतरी आण. मग सुलभा काकीनं केळं खायला आणले, पण देवाला पाहिलं आणि त्या स्वतःलाच विसरून गेल्या. आणि मी नेहमी सांगत असते, परमार्थ करत असताना स्वतःला विसरणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःला विसरत नाही, परमानंद आपल्याला प्राप्त होत नाही, भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. जोपर्यंत इथे आपण आहोत तोपर्यंत घर दार प्रपंच सगळ्याचा विसर आपल्याला पडला पाहिजे. मग कोण विसरलं होतं स्वतःला? त्या गोपिका विसरल्या होत्या ना महाराज. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, पावा घोंगडी घेऊन पायी, हो पावा घोंगडी घेऊन पायी. त्या गवळणी त्या गोपिका स्वतःला विसरल्या होत्या. म्हणून परमार्थ करत असताना स्वतःला विसरलं पाहिजे. सुलभा काकीनं देवाला पाहिलं, स्वतःला विसरल्या. काय करावं त्यांना भानच नाही. त्यांची अवस्था अशी झाली होती. महिला मंडळ ज्या वेळेस एकुलता एक जावई, लाडका जावई सासरवाडीला येतो आणि तेव्हा सासूबाईची जशी धांदल उडते तशी अवस्था त्यांची झाली होती. आता एकुलता एक लाडका जावई सासरवाडीला येऊ द्या, काय थाट असतो त्या जावयाचा. जावयाला बसायला पाठ, त्याच्या पाठीला पाठ, अगरबत्त्यांचा घमघमाट आणि एवढा त्याचा थाट. कोणाचा? जावयाचा. फार थाट असतो. आणि मग जशी सासूची धांदल उडते, जावयाला खायला हे करू का ते करू, तशी अवस्था सुलभा काकीची झाली. आणि सुलभा काकीनं देवाला खाण्याकरता केळं आणले, पण केळं सोडले, आतला गाभा स्वतःच खाल्ला आणि देवाला खायला साल दिली. पण भगवंताने भक्तानं दिलेली साल देखील देवानं ग्रहण केली. विदुर काका म्हणतात, सुलभा अगं काय करतेस तू, देवाला साल खाऊ घालतेस? मग सांगितलं, देवा माफ करा, मला चुकलं माझं. आणि मग एक केळ सोडलं, साल फेकून दिली, आतला गाभा देवाला खायला दिला. पण भगवंत फार नटकट आहेत. भगवंत म्हटले, विदुर काका जेवढा गोडवा सालीमध्ये होता तेवढा गोडवा या गाभ्यामध्ये नाही. असो, मला सांगायचं एवढं की भगवंत भावाचा भुकेला आहे. मग एवढा शुद्ध सात्विक भाव त्या महिला भक्ताच्या अंतकरणामध्ये होता. त्या भक्ताचं नाव आहे शबरी माता. मीन जानकी राजकुमारी, मीन अहिल्या शापित नारी, दीन रानटी बेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रघुनंदना,
दीन रानटी वेडी शबरी, व तिचं नाव आहे शबरी माता. ही शबरी माता शुद्ध सात्विक भाव तिच्या अंतकरणामध्ये होता. तिचं लग्न ठरलं आणि तिच्या लग्नासाठी हजारो बोकड दारासमोर बांधले. मग तिनं विचारलं, बाबा एवढे सारे बोकड आपल्या दारासमोर का बांधले? मग सांगितलं, बाळा तुझं लग्न आहे त्याच्यासाठी बांधले. मग शबरी म्हणते, बाबा माझ्या लग्नाचा आणि या बोकडांचा काय संबंध? सांगितलं, बाळा तुझ्या लग्नासाठी अनेक पाहुणे मंडळी येतील आणि त्या पाहुण्यासाठी यांची मेजवानी केली जाते, त्यांना मदिरा प्राशन करायला दिली जाते आणि मग पाहुणे काय होतात? आनंदी होतात. नाहीतर पाहुणे मंडळी नाराज होतात. आणि पाहुणे मंडळी कोण? वऱ्हाड माहिती का महिला मंडळ तुम्हाला? ते वऱ्हाड फार विचित्र असतं. मुलीचा बाप किती थाटामाटात लग्न करतोय हे वऱ्हाड कधीच बघत नाही. खायला काय केलंय म्हणजे खाण्यावरनं जे नाकडोळे मोडतात त्याला म्हणावं वऱ्हाड. हे वऱ्हाड फार विचित्र असतं. सांगितलं, बाळा वऱ्हाड नाराज होईल, पाहुणे नाराज होतील म्हणून हे सगळं केलं. पण तिनं विचार केला, अख्खी रात्र विचारामध्ये गेली. आपल्या विवाहासाठी एवढ्या प्राण्यांचा जीव जाणार हा विचार केला आणि सोडलं ना महाराज तिनं घर. अशी गेली दूर अरण्यामध्ये गेली. पण विचार केला आपला बाप आपल्याला कुठून सुद्धा शोधून काढेल म्हणून एका मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये दडून बसली. शेवटी सगळेजण तिला पाहून गेले, ती सापडली नाही. आणि मग ह्या शबरी मातेनं संताच्या झोपडीकडे धाव घेतली. त्या संताचं नाव आहे मातंग ऋषी. संताची सेवा करू लागली. पण कशी करू लागली? चोरून सेवा करू लागली. कारण विचार केला आपल्याला काही कळत नाही, आपल्यामध्ये पशुमध्ये काही फरक नाही, आपल्याला काहीच कळत नाही आणि संत आपला स्वीकार करणार नाहीत. म्हणून ज्या वाटेनं संत जायचे ती वाट स्वतःच्या केसानं झाडू लागली. एक दिवस मातंग ऋषी विचार करतात, आपली सेवा कोणीतरी करते, पण करतय तरी कोण? पाहिलं तर शबरी माता दिसल्या. शबरीला घेऊन ते त्यांच्या आश्रमावरती गेले. रोज शबरी माता मातंग ऋषीची सेवा करते. पण मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी तू एवढी भाग्यवान आहेस, एवढी भाग्यवान आहेस. आम्ही एवढी त्या देवाची भक्ती करतो पण तो भगवंत आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही. पण तू एवढी भाग्यवान आहेस की तू जगाचा बाप तुझा शोध घेत घेत तुझ्या झोपडीवरती येईल. मग या शबरीनं संताच्या शब्दावरती विश्वास ठेवला. ऐका, विश्वास या शब्दावरती उदाहरण मी तुम्हाला देते. शबरीनं विश्वास ठेवला संताच्या शब्दावरती. बर ज्या वेळेस संतांनी सांगितलं होतं तेव्हा देवाचा जन्म सुद्धा झाला नव्हता आणि तेव्हापासून शबरी देवाची वाट पाहते. वाट पाहू पाहू म्हातारी झाली शबरी माता. आणि म्हातारपणी माणसाची अवस्था कशी होते शंकराचार्य वर्णन करतात. अंगम गलितं पलितं मुंडम दशन विहितं जातं तुंडम वृद्धोयापि गृहीत्वानंदम तदपि न मुच्यत्वा शापिंडम. म्हातारपणी डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, तोंडावरती सुरकुत्या पडतात आणि काठीचा आधार घेऊन चालावं लागतं. अशी अवस्था म्हातारपणी होते. मग शबरी मातेची अवस्था देखील फार बिकट झाली. डोळ्यानं दिसत नव्हतं पण तरी सुद्धा देवाची वाट पाहत होत्या. काय म्हणत होत्या? मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग ताली बाजवा भजन करा. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम
देवाची वाट पाहते, अखंड अविरतपणे देवाची वाट पाहते. त्याचा परिणाम एक दिवस जगाचा बाप शबरी मातेच्या झोपडीवरती येतो. फार आनंद होतो शबरी मातेला. पण एक गोष्ट ऐका, जगाचा बाप शबरी मातेच्या झोपडीवरती आलाय, पण देवाचे चरण धुण्याकरता तिच्याकडे कुठलंच पात्र नाही. मग तुम्ही म्हणाल ताई, शबरी मातेकडे पात्र नव्हतं, मग त्या जेवत कशामध्ये होत्या? बरोबर, कारण लोकांना काय प्रश्न पडतील काय सांगता येत नाही. तर त्याचं कारण असं आहे, भूक लागली तर झाडाची फळं तोडून खावी, तहान लागली तर ओंजळीनं पाणी प्यावं. पात्राची गरज होती का? नाही, पात्राची गरजच नव्हती. पण जगाचा बाप झोपडीवरती आलाय, काय करावं? हाताची ओंजळ केली, ओंजळीवरती देवाचे चरण घेतले, चरणावरती डोकं ठेवलं. एवढ्या रडल्या, एवढ्या रडल्या, एवढ्या रडल्या की त्या आसवानी देवाचे चरण धुवून निघाले. आणि सांगायचं मला, शबरी मातेकडे कुठल्याही प्रकारचं पात्र नव्हतं, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता त्यांच्यामध्ये होती. आज आपली घर पात्राने गच्च भरलेली असतील, पण तेवढी पात्रता आपल्याला आहे का? नाही, तेवढी पात्रता आपल्याकडे नाही. मग अशा शबरी माता, देवाचं दर्शन त्यांना झालं. कुणामुळे? संतामुळे. संताच्या चरणावरती विश्वास ठेवला म्हणून देवाचं दर्शन झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. एक साधक म्हटला, मग संताच्या चरणावर, संताच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो, पण संत करतील तरी काय? अभंगाचं द्वितीय चरण. तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत जीवाचं हित करतात. हित म्हणजे काय? हित कशामध्ये आहे याचं चिंतन आपण करू. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन घेऊ आणि त्याच्या अगोदर श्री गजानन महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपला सप्ताह सुरू आहे, म्हणून 2 मिनिटासाठी गजानन महाराजांचा जप आपण घेऊ. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. गजानना औलिया अवतरले जगताराया. हातवरी घ्या, हातवरी घ्या. ओ गजानना औलिया अवतरले जगताराया. गजानना
गजानना आवलिया अवतरले जगतारा गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगतारा गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगतारा गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगतारा ओ गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगतारा ओ बारक कुमारी हो बारक माये ओ बारक जय जय बारक माये जय जय बारक माये ओ बारक कुमारी जय बारक माये ओ बारक कुमारी जय बारक माये ओ बारक कुमारी जय बारक ओ माये बारक कुमारी जय बारक ओ माये बारक जय कुमारी जय बारक ए ओ बारक कुमारी जय जय बारक माये असो सर्वांनी अतिशय सुंदर भजन केलं. सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद मानते. आपला द्वितीय चरण आपलं चालू होतं. तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. पण हित म्हणजे काय? हित कशामध्ये आहे आणि हित कशाला म्हणतात? हित ते करावे पैशाचे चिंतन. बरोबर आहे का महिला मंडळ? हा, पैशाचं चिंतन तुम्ही करत नाही का? प्रत्येक जण पैशाचं चिंतन करतो ना दादा. मला पैसा नको असं कुणीच म्हणत नाही. प्रत्येकाला पैसा प्रिय आहे. लहान लेकरापासूनचे ते म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा प्रिय आहे. उदाहरण तुम्ही घेऊन जा, ऐका. अगदी छोटस लेकरू आहे, 4 वर्षाचं लेकरू. किती सुंदर असतं लहान लेकरू. त्याला सफरचंदासारखे त्याची गाल असतात, पाणीदार डोळे असतात. मग त्या लेकराला पाहिलं की असं वाटतं चटकन त्याला जवळ घ्यावं आणि पटकन त्याचा एक पापा घ्यावा. त्या लेकराला आपण जवळ बोलावतो, पण ते लेकरू आपल्या जवळ येत नाही. पण खिशातून तुम्ही 10 रुपयाची नोट दाखवा, त्या लेकराला ते पळतच आपल्याकडे येतं. हा कशाचा परिणाम? पैशाचा परिणाम. एवढं महत्व पैशाला आहे. पैशाची जादू लय न्यारी, तान्ह्या बाळाला त्याची हाव, आई सोडून घेतय झेप, पैशाच्या माघारी धाव. जन्मापासून सारी माणसं या पैशाचे गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाशिवाय काहीच होत नाही म्हणतात ना. सब पैसे के भाई आणि दिल का साथी नाही रे कोही. मग पैशाच्या चिंतनामध्ये हित नाही. मग कोणी म्हणतं हित ते करावे संसाराचे चिंतन. संसाराच्या चिंतनामध्ये हित आहे का? नाही. पण संसाराचे चिंतन आपण सोडतो का? नाही. अजिबात संसार आपल्याला सुटत नाही. मग कोणी म्हणतं जाऊ द्या, पैशाच्या चिंतनात हित नाही, संसाराच्या चिंतनात हित नाही. हित ते करावे बायकोचे चिंतन. मग बायकोच्या चिंतनामध्ये हित आहे का? पुरुष मंडळ, आता पुरुषांची संख्या थोडी कमी आहे, पण असो मला सांगा, बायकोच्या चिंतनात हित आहे का? नाही. पण बायकोचं चिंतन तुम्ही करीत नाहात का? नाही म्हणा बरं. प्रत्येक जण बायकोचं चिंतन करतो. असंच एका राजानं एक सभा घेतली आणि सभेमध्ये प्रश्न मांडला. म्हणजे जे जे बायकोचं ऐकतात ते एका लाईनला उभे राहा आणि जे जे बायकोचं ऐकत नाही ते दुसऱ्या लाईनला उभे राहा. मग आता बायकोचं कोण ऐकत नाही? सगळेजण बायकोचं ऐकतात. मग सगळेजण ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभे राहिले
पण एक दीड शहाणा होता, थोडा अति शहाणा होता. मग तो न ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभा राहिला. मग राजाने सांगितलं, का रे बाबा, तू बायकोच ऐकत नाही का? अरे मी राजा असून बायकोच ऐकतो, तू बायकोच ऐकत नाही. राजाला आश्चर्य वाटलं ना. मग त्यानं असं उत्तर दिलं. तो म्हटला, महाराज, माझी बायको म्हटली जास्त गर्दीमध्ये घुसू नका. मग यानं का ना ऐकल्याचं पाप केलं का? यानं सुद्धा ऐकलंच. प्रत्येक जण बायकोच ऐकतो, पण बायकोच्या चिंतनामध्ये हित नाही, पैशाच्या चिंतनामध्ये हित नाही. हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. हित जर कशात असेल, देवाच्या चिंतनामध्ये हित आहे. आणि सुख जर कशामध्ये असेल, तर सुख सुद्धा भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. जो सुख पावे राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में. मन लागो रे, मन लागो रे, मन लागो रे, मन लागो रे, किंवा मन लागो रे फकीरी में. देवाच्या चिंतनामध्ये हित आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये सुख आहे. मग आपलं हित कशामध्ये आहे हे संत सांगतात. सत्याची वाट आपल्याला संत दाखवून देतात. म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तिसऱ्या चरणामध्ये भाग लिया मज वाहतील कडे. साधक जर थकला तर संत त्याला कडेवरती घेतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे शेषा सेविना तुका म्हणे शेषा सेविना तुका म्हणे वचन मोडी बोलिले, वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीते सकळ, तेची माझे हित करीते सकळ. वचन न मोडी बोलिले ते. संताचं वचन आपल्याकडून भंग होऊ नये आणि संताचं उचिष्ट खाण्याची भावना साधकाची असली पाहिजे. असो जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंगावरती मला जसं बोलता येईल तसं मी इथे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपली वेळ ही संपत आलेली आहे. फक्त शेवटचे 10 मिनिटे मी तुमची घेते आणि सेवा समाप्त करते. कारण आता सांगायचं जर झालं तर आमच्या गावामध्ये माझी कथा सुरू आहे आणि आवाज फार बसलाय, मला बोलता सुद्धा येत नाही. कीर्तन करायला सुद्धा फार कठीण जाते. पण आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांचे खरं तर अंतकरणापासून धन्यवाद मानावे लागतील. अतिशय सुंदर सिस्टीम त्यांनी लावलेली आहे. म्हणून फक्त आता तुमचे 10 मिनिटं मी घेते आणि सेवा समाप्त करते. आज माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाहीत गेला तरी चालेल, तरी 2 गोष्टी मात्र घेऊन जा. आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, म्हणून ती मुलगी वाचली पाहिजे. आज प्रत्येक भागामध्ये मुलगी पुढे आहे. पहा तुम्ही, मुली जिथं मुलगा डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे मुलगी सुद्धा इंजिनियर आहे. बर याही पुढे जाऊन सांगते, एक स्त्री या देशाची पंतप्रधान होती, एक राष्ट्रपती होती, एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते, आणखी किती सांगावं. पण तरी सुद्धा मुलगी जन्माला आली की त्या मुलीचा तिरस्कार करतात. आजी म्हणते मला नको ती करटी, बाप म्हणतो मला नको ती करटी, सगळेजण तिचा तिरस्कार करतात. पण ती मुलगी आईला म्हणत असते, आई आता तुझ्याशिवाय वाचवणार मला कोणी नाही ग. ती मुलगी
गर्भातून आपल्या आईला आवाज देते. काय म्हणते ती? सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, घेईन भरारी पाखरू होणे, होईन मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, दूर दूर जाताना बाबा रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. ती मुलगी आईला म्हणत असते, आई तुझ्याशिवाय वाचवणारं मला कुणी नाही, म्हणून मला वाचव, मला सुद्धा जन्माला यायचंय, मला सुद्धा जग बघायचंय, म्हणून मुलगी वाचली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांची सेवा आपण केलीच पाहिजे. आई कोण आहे? आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, समृद्धीची घागर. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ. जिच्यावर आपण हक्कानं रागवतो ती फक्त आपली आई असते. कुणाला म्हणतात आई? लेकराला जर ठेच लागली तर जिच्या डोळ्यातून पाणी येतं ती आई असते. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई लेकराच्या जीवनाला आकार देते, म्हणून त्या आईची सेवा करा. आणि बाप तेवढाच महत्वाचा आहे. तो बाप कसा आहे? साहित्यामध्ये सुद्धा बाप रेखाटला गेला नाही. आईवरती अनेक लेख तयार झाले, आईवरती अनेक कविता तयार झाल्या, पण बापावरती लेख सुद्धा कमी तयार झाले आणि कविता सुद्धा कमीच तयार झाल्या. म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा बापाला न्याय दिलेला नाही. पण तो बाप कसा आहे? पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप, त्याला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही हो, म्हणून तो बाप आम्हाला कळला नाही. तो बाप आपलं पूर्ण आयुष्य, आपलं पूर्ण तारुण्य लेकरासाठी झिजवतो, पण आपल्याला आई जवळची वाटते, बाप मात्र पोरका वाटतो. बाप फणसासारखा आहे. फणसाच्या काट्याला घाबरून जर फणसाजवळ आपण गेलोच नाही तर त्यातला मऊ मुलायम गरा आपल्याला चाखायला मिळणार नाही. मग त्या बापाच्या क्रोधाचे काटे आम्हाला दिसतात, पण त्याच्या अंतकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही कधी बघितलाच नाही, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. खऱ्या अर्थानं माता यशोदा, माता देवकी सर्वांना माहित आहेत, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे याकरता यमुनेला आलेल्या महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारे वसुदेव, ते मात्र आपल्याला माहित नाहीत. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जाताना पाहिल्याच्या नंतर ढाय मोकळून रडणारी कौशल्य तुम्हा आम्हाला माहित आहे, पण राम राम पुत्र पुत्र म्हणून तरफडून मरणारा बाप दशरथ, तो मात्र आपल्याला माहित नाही. त्या बापाला आम्ही कधी समजून घेतलं नाही हो, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही शाळेला जाणार, बापानं नवीन स्कूल बॅग आणली, आईनं तुमच्या पायामध्ये नवीन पैंजण घातले, तेव्हा त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली, आज आपला बाप आपल्याला कुठेतरी नेतोय. ती मोठमोठ्याने रडते, बाप मुलीच्या हाताला धरतो, शाळेमध्ये घेऊन येतो. मुलगी शाळेत राहत नाही. बाबा मला नाही शिकायची शाळा, मला तुमच्या सोबत यायचंय. बापानं ताड दिशी मुलीच्या कानाखाली लावून दिली आणि बळजबरीने शाळेमध्ये बसवलं. तो बाप जगानं पाहिला. जगाला तो बाप कसा वाटला? निष्ठुर वाटला. अरे स्वतःच्या लेकीला मारतो, कसा आहे हा? निष्ठुर आहे. पण माझं लेकरू शिकलं पाहिजे, माझ्या लेकीला साहेब नवरा करायचाय, असा म्हणणारा बाप जगानं बघितला नाही, म्हणून तो बाप आपल्याला कधी कळलाच नाही. एका कवितेमध्ये बापाचं खूप गोड वर्णन करतात. तो बाप कसा आहे? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा
लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटेकरी होत बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर असो अनेक कवितेमध्ये त्या बापाचं वर्णन करतात. म्हणून आई वडिलांची सेवा करा, वेगळा परमार्थ करण्याची आपल्याला गरज नाही. या दोन गोष्टी तुम्ही घेऊन जा, आपलं कीर्तन सफल झालं असं मी समजेन. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करणार आहे. सर्वात प्रथम सर्वच महाराज मंडळी गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, सर्वांनी अतिशय सुंदर साथ दिली. सर्वांचे धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम वाल्या दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर त्यांनी साथ दिली, त्यांचे देखील धन्यवाद मानते. आणि या कीर्तनामध्ये जरी काही माझं चुकलं असेल तरी तुमची मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना दोन असतील त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना तीन असतील त्यांनी चौथी समजून माफ करा, आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी चालेल. परंतु जे काही चुकलं तुमचं लेकरू म्हणून माफ करा. कीर्तनामध्ये उपस्थित माझे काका देखील आहेत, तसेच आमचे जगन काका आहेत, त्यांना देखील धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी, पूजनीय आईवडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करते. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.